मनोज जरांगेंचा आजपासून अंतरवालीमध्ये रखरखत्या उन्हात आमरण उपोषण. सरकारच्या शिष्टमंडळासोबतची चर्चा निष्फळ ठरल्यानंतर जरांगे कठोर उपोषणावर ठाम. जरांगेंच्या मागणीनुसार ड्राफ्ट तयार, अजून काही बदल असतील तर करू, पण जरांगेंनी उपोषण मागे घ्यावं. मंत्री विखे पाटलांची जरांगेंना पुन्हा विनंती. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे भाजपमध्ये प्रवेश करणार. विधान परिषदेची उमेदवारी मिळण्याची शक्यता. मुंबईत सीएनजी पीएनजीच्या दरात वाढ. सीएनजी 2 रुपयांनी महागला. सीएनजीच्या दरात 15 दिवसात दुसऱ्यांदा वाढ. पुण्यातील विषारी दारू प्रकरणी पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई. हडपसर पोलीस ठाण्याच्या 3 अधिकाऱ्यांना केलंय निलंबित. यंदा दशकातील सर्वात कोरडा पावसाळा. सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज. अल निनोचा मोसमी पावसावर तीव्र परिणाम होणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज. अमेरिका हॉर्मुझमधील नाकेबंदी हटवणार. डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य. इराणबरोबरच्या शांतता कराराची लवकरच घोषणा होणार. आणि तिसऱ्यांदा IPL फायनलमध्ये गुजरात टायटन्सची धडक. क्वालिफायर 2 मध्ये केलाय राजस्थान रॉयल्सचा 7 गडी राखून पराभव. यानंतर आता एक महत्त्वाची बातमी मुंबईतून आहे. मुंबईमध्ये सीएनजीच्या दरामध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आणि मुंबईत सीएनजी 2 रुपयांनी महागलेलं आहे. आता मुंबईमध्ये सीएनजीचे नवीन दर हे 86 रुपये असणार आहेत. तर मागच्या 15 दिवसामध्ये सीएनजीच्या दरात झालेली ही दुसरी वाढ आहे. यापूर्वी 2 दिवसांपूर्वीच आता राज्यातील पुणे, नाशिक, नागपूर आणि संभाजीनगरमध्ये सीएनजीच्या दरात वाढ झालेली होती. सीएनजीच्या दरात झालेल्या या दरवाढीमुळेच रिक्षा आणि टॅक्सी चालकांचा आर्थिक बजेट कोलमडते आणि त्याचा सगळ्याचा प्रवाशांना देखील परिणाम जाणवणार आहे. तर सीएनजी महागलेल्या आपण पाहतोय. सध्या नवे दर कसे आहेत. सीएनजी साधारणतः मुंबईमध्ये 2 रुपयांनी महागलेला आहे. मुंबईत आता नवीन दर हे 86 रुपये इतके सीएनजीचे आहेत. 15 दिवसात सीएनजीची ही दुसरी दरवाढ आहे. 15 दिवसात 4 रुपयांनी सीएनजी महागलेला आहे. तर राज्यातल्या प्रमुख शहरात सीएनजीच्या दरामध्ये वाढ झाली आहे. मुंबईसह उपराजधानी नागपूर, नाशिक, संभाजीनगर या ठिकाणी सीएनजीचे दर 2 ते 2.5 रुपयांनी वाढलेले आहेत. मागच्या 15 दिवसात मुंबईत सीएनजी दरामध्ये 2 वेळा वाढ झाली आहे. नागपूरसह नाशिक आणि संभाजीनगरमध्ये देखील सीएनजी दर 15 दिवसात 2 वेळा वाढलेले आहेत. सीएनजी दरामध्ये झालेल्या या वाढीमुळेच आता रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास महागणार आहे. सीएनजी दरात होणाऱ्या दरवाढीमुळेच या सार्वजनिक वाहतूक देखील महागणार आहेत. यामुळे सर्वसामान्यांचं महिन्याचं बजेट बिघडणार आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक असलेले जरांगे पाटील आजपासून आता आमरण उपोषणावर बसणार आहेत आणि रखरखत्या उन्हात कठोर उपोषणाचा इशारा जरांगेंनी दिलेला होता. आणि यानंतर सरकारच्या शिष्टमंडळासोबत जरांगेंनी चर्चा केली होती. ती निष्फळ ठरल्यानंतर जरांगेंनी आता पुन्हा एकदा उपोषणावर ठाम असल्याचं जाहीर केलेलं आहे. शुक्रवारी विखे पाटील आणि प्रसाद लाड यांनी जरांगेंसोबत आरक्षणाच्या मुद्द्यावरून चर्चा केली. मात्र ही चर्चा निष्फळ ठरली आहे. जरांगेंनी सरकारकडे लेखी आश्वासन मागितलंय. तसंच आता सगळ्या मागण्या मान्य होईपर्यंत मागे हटणार नाही असा इशारा पुन्हा एकदा जरांगेंनी दिलेला आहे. त्यामुळे रखरखत्या उन्हात जरांगे आजपासून आमरण उपोषणावर बसणार आहेत. तसंच जीव गेला तर सरकार जबाबदार असेल असंही जरांगेंनी यावेळी याआधीच खरं तर म्हटलेलं होतं. आणि त्यामुळेच जरांगेंची मनधरणी करण्यात सरकारच्या शिष्टाईला यश येणार का हे पाहणं आता अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. नाशिक, जळगावचे यांना फोन लावून दिलेत. अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्र काढले. त्यांनी इतके बोललेत अधिकाऱ्यांना आत बसून की तुम्ही थांबल्यामुळं आमच्या सरकारच्या मुळावर आलं. कारण तिथं सिद्ध झालं की खरोखर थांबवलेलं आहे. आम्ही म्हणत होतो ना थांबवलंय. ते म्हणायचे नाही सरकारनं कुठं पेंडन्सी नाही.
आहे हे त्यांना सिद्ध करून दिल्यामुळं त्यांनी सांगितलं की मी बैठक घेतो 10-11 वाजेपर्यंत रात्री. आता आयुक्तांशी घेतो, मुख्यमंत्र्यांशी बोलतो, सगळं बोलूनच तुम्हाला सांगतो. म्हणलं सगळं बोला, सांगा काय सांगायचं, उद्याचं आंदोलन आहे. तर जरांगेंच्या मागणीनुसार आम्ही ड्राफ्ट तयार केलेला आहे आणि त्यामध्ये अजून काही बदल असतील तर ते सकाळी पूर्ण करणार आहे असं मंत्री विखे पाटलांनी सांगितलेलं आहे. आणि जरांगेंचं ड्राफ्ट व्यवस्थित वाटेल, आम्ही आशावादी आहोत असंही विखे पाटलांनी सांगितलेलं आहे. विखे पाटील अंतरवालीत जाऊन आज पुन्हा जरांगेंची भेट घेणार आहेत. जरांगेंनी उपोषण करू नये अशी विनंती ते पुन्हा त्यांना करणार आहेत. काही मुद्दे जे आहेत की त्याची कार्यवाही सरकारी पातळीवर सुरू आहे, पण त्याच्यामध्ये काही त्यांचे आक्षेप आहेत. काही गती देण्याची गरज आहे. काही ठिकाणी म्हणजे थोडा निष्काळजीपणा दिसतो आहे, किंवा आता मुलांच्या शिक्षणात शैक्षणिक वर्ष आहेत त्याचं नुकसान होऊ नये अशा प्रकारची त्यांची काही त्याच्यामध्ये आक्षेप होते. आम्ही आता विस्ताराने चर्चा केली त्यांच्याबरोबर. त्यांनी ज्या काही आमच्यासमोर मागण्या मांडलेल्या होत्या त्याची एक सविस्तर माहिती घेऊन आम्ही त्या ठिकाणी काही आम्ही आमच्या अध्यक्षांना पाठवतो आहे. आणि जर त्याच्यातून समाधानाचं असेल तर मग हरकत नाही. याच्यामध्ये आता विभाग आयुक्तांनी आता एक पुढाकार घेतलेला आहे की दर 15 दिवसाला ही जी व्हॅलिडिटी कमिटी आहे याचा ते आढावा घेतील विभाग आयुक्त, कोणती किती काय पेंडन्सी आहे. दर आठवड्याला तहसीलदार प्रांतांच्या लेवल वंशावळी समितीचं काय चाललं आहे काम त्याचा ते आढावा घेतील. म्हणजे त्याला आणखी गती द्यायचा प्रयत्न आम्ही करतो आहे. आणि याच्याबरोबरीनं जी काही होम टू होम आपण सर्वे करायचं म्हणतो आपण, तर कसं करता येईल आपल्याला, ज्यामुळे लोकांपर्यंत रीच आपण गेला पाहिजे आपला. नाही तर त्या वंशावळी समिती कधी एकत्र येणार आणि ते कधी लोक त्यांना भेटणार. त्यामुळे एक ते आठवड्यातून त्यांना मग आयुक्तांना म्हटलं आठवड्यातून एक दिवस निश्चित करा की ह्या गुरुवारी किंवा काय वाटेवर त्या गावचा की वंशावळी समिती त्या दिवशी भेटेल तुम्हाला. की प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक हेल्पलाईन आम्ही कार्यरत करायला सांगितलेली. आता एक आठवड्यामध्ये सगळ्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये, म्हणजे त्या सामान्य नागरिकाला दाखल्यासंदर्भात या संदर्भात काही जरी वाटलं तर त्यांनी त्या हेल्पलाईन नंबरला ताबडतोब फोन करायचा आणि त्या आम्ही कार्यवाही करू. त्या हेल्पलाईन नंबरचा मग जिल्हाधिकारी आठवड्याला रिव्ह्यू घ्यायचा आणि विभाग आयुक्त त्याचा पुन्हा आढावा घेतील. तर आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक असलेले मनोज जरांगे पाटील आजपासून आमरण उपोषणावर बसणार आहेत आणि रखरखत्या उन्हात कठोर उपोषणाचा त्यांनी इशारा दिलेला होता. आणि यानंतर सरकारच्या शिष्टमंडळासोबत जरांगेंची चर्चा निष्फळ ठरल्यानंतर जरांगेंनी उपोषणावर ठाम असल्याचं जाहीर केलेलं आहे. शुक्रवारी विखे पाटील आणि प्रसाद लाड यांनी जरांगेंसोबत आरक्षणाच्या मुद्द्यावरून चर्चा केली, मात्र ही चर्चा निष्फळ ठरली आहे. जरांगेंनी सरकारकडे लेखी आश्वासन मागितलंय. तसंच आता सगळ्या मागण्या मान्य होईपर्यंत मागे हटणार नाही असा इशारा पुन्हा एकदा जरांगेंनी दिलेला आहे. त्यामुळे रखरखत्या उन्हात जरांगे आजपासून आमरण उपोषणावर बसणार आहेत. तसंच जीव गेला तर सरकार जबाबदार असेल असंही जरांगेंनी याआधीच म्हटलेलं होतं. आणि त्यामुळेच जरांगेंची मनधरणी करण्यात सरकारच्या शिष्टाईला यश येणार का हे पाहणं आता अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. मनोज जरांगे पाटील आजपासून रखरखत्या उन्हामध्ये पुन्हा आमरण उपोषण करणार आहेत. काल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा केली आणि जरांगे पाटील यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र काल या चर्चेमध्ये कोणताही तोडगा निघालेला नाही. आज पुन्हा जरांगे पाटील आमरण उपोषण करणार आहेत. आपण सध्या या अंतरवाली सराटीतल्या सरपंचाच्या घरी आहेत आणि याच ठिकाणी जरांगे पाटील या ठिकाणी मुक्कामी आहेत. आपण जर बघितलं तर आजपासून जरांगे पाटील रखरखत्या उन्हामध्ये आमरण उपोषण करणार आहेत. त्यांच्या काही प्रमुख मागण्या आहेत की हैदराबाद गॅजेटियर नुसार जे कुणबी प्रमाणपत्र वाटप केलेले आहे त्यांची व्हॅलिडिटी दिली जात नाही. त्याचबरोबर जे 58 लाख नोंदी आहेत त्याचा डेटा जो आहे तो सरकार देत नाही. त्यांच्या नावानिशी सरकारनं डेटा देण्यात यावा अशा पद्धतीने त्यांची मागणी आहे. मराठा आणि कुणबी मंत्रालय जे आहे ते स्वतंत्र स्थापन करण्यात यावं. त्याचबरोबर सारथीच्या ज्या काही योजना आहेत त्या पुन्हा कार्यान्वित करण्यात याव्यात अशा पद्धतीच्या विविध मागण्या ज्या आहेत त्या जरांगे पाटील यांच्या आहेत. मात्र काल विखे पाटील आणि जरांगे यांच्यामध्ये जी चर्चा झाली
त्या चर्चेमध्ये कोणताही तोडगा निघालेला नाही. आज पुन्हा विखे पाटील जरांगे पाटलांची भेट घेणार आहेत आणि या भेटी दरम्यान विखे पाटील जो काही सरकारचा ड्राफ्ट आहे तो तयार करून जरांगे पाटील यांच्याकडे देणार आहे आणि त्यानंतर या सगळ्या चर्चेमध्ये नेमका काय तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आता थोड्याच वेळानंतर जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण जे आहे ते सुरू होणार आहे. रवी जयस्वाल, न्यूज 18 मराठी, आंतरवाली सराटी.